मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभार्थी महिलांनी केवायसी केल्यानंतर विविध अडचणींमुळे बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलाय। यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून खामगाव शहर आणि तालुक्यातील हजारो महिलांनी ओबीसी महासंघाचे गणेश चौकशे यांच्या नेतृत्वात प्रतिज्ञापत्र आणि तक्रार अर्ज घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठले। जिल्हाधिकारी व जिल्हा महिला बाल कल्याण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन 1 महिन्यात सर्व अडथळे दूर करून लाभ पूर्ववत सुरळीत करण्यात यावा अशी मागणी केली। अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा संतप्त महिलांसह ओबीसी महासंघाने दिला आहे। लाडक्या बहिणींना जे 1500 रुपये दरमहा वेतन सुरू केले होते, आज या बुलढाणा जिल्ह्यातील 30,000 लाडक्या बहिणींचे हे दरमहा येणारे वेतन हे यांच्या केवायसी समोर गव्हर्नमेंट एम्प्लॉईड असा शेरा देऊन बंद करण्यात आलेले आहे। तरी या महिलांच्या कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची नोकरी नाही आहे, यांच्या कुटुंबातील कोणी व्यक्ती शासनाच्या किंवा निमशासकीय नोकरीत नाही आहे। असे असताना यांची केवायसी हे चुकीच्या पद्धतीने दर्शविले जात असून यांचा जो लाभ बंद केलेला आहे हा त्वरित चालू करावा या मागणीकरता आज बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चौकशे यांच्या नेतृत्वात 2000 लाडक्या बहिणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत। आज ही आमची अगदी माफक आणि विनंतीपूर्वक विनंती आहे, जर आगामी काळात या निवेदनाची दखल घेतली गेली नाही तर राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हाभर नव्हे तर राज्यभर आंदोलन छेडेल आणि लाडक्या बहिणींना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी लढा देईल। मैं रुखसाना बीच खामगांव से बोल रही। हाँ, लाड़की बहना के पैसे 2 महीने हो गए आए नहीं। 2 महीने हमने कावेसी भी करे और कावेसी हमारी सक्सेसफुल भी हुई, फिर भी हमको पैसे हमारे भाई ने डाला नहीं। इसके हस्ते हमने आंदोलन करे, हमको पैसे चालू होने की आवश्यकता करो। सब लाड़के बहन आए हुए बुलढाने को, सुबह खामगांव से बुलढाने को आए हुए, सब पूरे लाड़के बहन है, जितों के पैसे नहीं उठते। नौकरी वाला कोई नहीं है, किसका गाड़ा नहीं है, किसका घोड़ा नहीं है, कोई बर्तन घसने को जाती, कोई मात काम को जाती। सब मजदूर लोग हैं बेचारे, उनके आदमी भी बेचारे हमाली करते, इसके लिए हमने लाड़की बहना को भाई ने बोला भरो फार्म, तो हमने भरे। अब भाई ने एक ही बंद कर दिया हमारे पैसे, तो हमने अब क्या करना, आंदोलन कर रहे।